कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत दिनांक 5 सप्टेंबर बोलीबीट झालं. त्या बोलीबीटामध्ये हळदीचे बाजार 13,660 रुपये 13,660 रुपये या हळदीचा बाजारभाव झालेला आहे. 13,500 रुपये हा बंडा. ₹13,500 थोडेफार हळदीचे बाजारभाव घसरले होते, पण 400-500 रुपयाची रिकव्हरी झालेली आहे हळदीच्या बाजारभावात. आता 13,600 रुपये हा हळदीचा बाजारभाव आहे. 13,600 रुपये. 9,300 रुपये चुरी. 9,300 रुपये. 13,000 रुपये. बंडा 13,600 रुपये. 13,600 रुपये. 14,800 रुपये. 14,800 रुपये. चांगला शेतीमाल आहे. तोड पण चांगली आहे. 14,800 रुपये भाव लागलेला आहे. 13,600 रुपये बंडा. 13,600 बंडा. 14,400 रुपये. 14,400 रुपये. 13,600 रुपये बंडा. तर सर्वसाधारण शेतीमाल आज 13,000 ते 14,000च्या मध्ये गेलेले आहेत. ह्या हळदीचा बाजारभाव 14,210 रुपये. 14,210 रुपये. 13,500 रुपये बंडा. 13,600 रुपये बंडा. 13,600 काळी. 13,600 रुपये. 13,375 रुपये. 13,375 रुपये. 13,600 बंडा. 13,705. 13,100 रुपये. 13,100 रुपये. 13,100 रुपये हा शेतीमालाचा बाजारभाव आहे तिच्या. 13,855. 13,855 रुपये. 13,600 गटा. तर शेतकरी बांधवांनो, जे काही हळदीचे बाजारभाव आहेत ते मागच्या आठवड्यामध्ये थोडेफार कमी झाले होते. तर आता या हप्त्यामध्ये हळदीचे बाजारभाव सुधारलेले आहेत, थोडेफार वाढलेले आहेत. तर हळदीचे बाजारभाव हे जो NC इंडेक्सवरील जो
डब्याचा बाजारभाव असतो त्याच्यावर डिपेंड असतात. त्यामुळे हळदीच्या बाजारभावात थोडीफार चढउतार होत राहत असतो. तर जे काही नवीन हळदीचे बाजारभाव राहतील त्यासाठी न्यूज पण खूप महत्त्वाचे आहेत. कारण जर हळदीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली तर थोड्याफार प्रमाणामध्ये हळदीचे बाजारभाव कमी होऊ शकतात. आणि जर उत्पन्नामध्ये थोडीफार घट झाली, जास्त पाऊस झाल्यामुळं जर उत्पन्न कमी झालं किंवा पुरामुळे याच्यामुळे हळदीचे नुकसान झाले तर बाजारभाव वाढू शकतात. आणि मुळात हळदीची जी लागवड आहे दरवर्षी जी ॲव्हरेज काही वर्षापूर्वी हळदीची लागवड जास्त होती ती लागवड या 2-3 वर्षामध्ये कमी झालेली आहे. तर लागवडीवरही पण हळदीचा बाजारभाव डिपेंड आहे. हळदीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा फक्त 20 ते 25% वाढलेली आहे. तर हळदीचे बाजारभाव नवीन सीझनला पण 10 ते 12,000 रुपये राहतील अशी अपेक्षा आहे. आता डिपेंड आहे की ग्लोबली जे बाजारभाव आहेत ते टिकून राहतात की नाहीत. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती मिळवत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.